नमस्कार, गौरी किचनमध्ये आपलं स्वागत। मी आज तांदळाच्या कुरड्या बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी तांदूळ भिजत घातलेले आहेत। हे बघा, 3 दिवसानंतर मी हे तांदूळ काढून घेते आहे आणि आता हे उन्हामध्ये वाळून आणि त्याचं मी गिरणीमधून पीठ तयार करून आणलेलं आहे। आता हे पीठ मी 1 मापटं ह्या पातेल्यामध्ये टाकलेलं आहे। आता हे याच्यामध्ये पाणी टाकून असं मी अशा प्रकारे हा पीठ तयार करून घेणार आहे। एकही गुठळी मी त्यामध्ये ठेवणार नाही। पाणी गरम करत ठेवलेलं आहे, त्याला उकळी आलेली आहे। जिऱ्याची पावडर, राजिन्याची पावडर, पापड खार, हिंग, सोडा, मीठ असं हे मी सगळे पदार्थ त्याच्यामध्ये टाकलेले आहेत। आता हे चांगले मिक्स झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये मी जे पीठ तयार केलेले आहे ते हळूहळू याच्यामध्ये मी आता हे टाकून घेणार आहे आणि पटकन ते चांगलं ढवळून घेणार आहे, हलवून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि एकही गुठळी राहिली नाही पाहिजे। हे संपूर्ण मिश्रण त्या पिठाला मिक्स झालं पाहिजे आणि असं बघा कसं कलर आलेला आहे। असं सगळं पीठ मिक्स झाल्यानंतर आता हे घट्ट झालेलं आहे, थोडी गुठळी झालेली ती आपण आता लाटण्याने सगळी फोडून घेऊया। बघा कशी फुटून राहिलेली आहे, संपूर्ण गुठळी फुटल्यानंतर आता हे बघा फुटलेली आहे। पीठ पण तयार झालेलं आहे। त्याच्यावर आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटानंतर आपण आता ह्या साच्याने कुरडई पाडून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे कुरडई बघा, पीठ कसं चांगलंच शिजून आलेले, एकही गुठळी झालेली नाही आहे। आता हे बघा कुरडई कशी छान प्रकारे पडून राहिलेली आहे। हे बघा, अशा संपूर्ण कुरडया आपण ह्या कापडावर पाडून घेऊया। हे बघा, छान पीठ तयार झालेलं आहे, शिजलेलं पण आहे, कलर पण चांगला आलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे संपूर्ण कुरडया आपण आज कापडावर पाडून घेतल्या आहेत। दुसऱ्या दिवशी हे कुरडया कापडावर काढायच्या कशा, तर थोडंसं पाणी घेऊन उलट्या बाजूनी थोडंसं पाणी शिंपडून आणि त्याच्यातून बघा सगळं ओलं झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे ह्या कुरडया सगळ्या सहजगतीने अशा कशा मस्तपैकी निघून राहिल्या आहेत, संपूर्ण अख्ख्याच्या अख्ख्या निघून राहिलेल्या आहेत। आता पुन्हा ह्या सगळ्या वाळून घेऊया। वाळल्यानंतर आता तळून घेऊया। बघा कशा तिप्पट फुलतात ह्या कुरडया, अशा छान अशा फुलून आलेल्या आहेत। या संपूर्ण कुरडया आपण आज तळून घेऊया। बघा छान फुलतायत बघा। हे बघा, अशा संपूर्ण कुरडया आपण तळून घेऊया। हे बघा, आपली तांदळाची कुरडई झालेली आहे, रेडी।